फ्रेंड्स, आपण त्या दिवशी बोर्स इफेक्ट, काल आपण बोर्स इफेक्ट आणि हाल्डेन इफेक्ट डिस्कस केलेला आहे. आज आपण पुढे चालणार आहोत. आपल्याला व्यवस्थित ते समजलं असेल. ठीक आहे, आता आपण पुढे चलू. त्याच्यामध्ये त्या दिवशी ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व सांगितलेला आहे आपण. आज आपण पाहत आहोत कार्बन मोनोऑक्साईड पॉइझनिंग. आता जसं आपण ऑक्सी हिमोग्लोबिन हा अनस्टेबल आहे असं सांगितलेलं आहे. एका ठिकाणी तो स्टेबल राहू शकत नाही. ताबडतोब तो टिश्यूकडे गेला की ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन हे काय होतात, सेपरेट्स होतात, ब्रेक्स होतात. आणि ऑक्सिजन जो आहे तो टिश्यू काय करतात, यूज करतात. आणि हिमोग्लोबिन हा आपला सेपरेट झाल्यामुळे परत त्याच्यासोबत काय होतो, दुसरा ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतो. तसा आपला कार्बन मोनोऑक्साईड पॉइझनिंग म्हणून एक टॉपिक दिलेला आहे आपल्याला, त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता कार्बन मोनोऑक्साईड म्हणजे काय, आपला जो काळा धूर असतो पाहतो चुलीमध्ये किंवा गॅरेजमध्ये वगैरे, आपल्याला हा कार्बन मोनोऑक्साईड पाहायला भेटतो, काळा धूर. पण हा कार्बन मोनोऑक्साईड जो आहे तो कसा आहे, स्टेबल आहे. तो शरीरामध्ये एकदा गेला की परत बाहेर पडत नाही. तो ब्लड मध्येच काय होतो, डिझॉल्व्ह होऊन जातो, तिथेच राहतो तो. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. ठीक आहे, तो आपल्यासाठी घातक आहे, म्हणून त्याला पॉइझनिंग असं म्हटलेलं आहे. आणि हिमोग्लोबिनचं जे अट्रॅक्शन आहे कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा, सॉरी ऑक्सिजन पेक्षा कार्बन मोनोऑक्साईड कडे, सीओ म्हणून लिहितो त्याला आपण, कसं रिप्रेझेंट करतो कार्बन मोनोऑक्साईडला, सीओ. आणि हिमोग्लोबिनचं जे अट्रॅक्शन आहे 250 टाइम्स कसं आहे, मोर आहे. कोणापेक्षा, दॅन ऑक्सिजन पेक्षा. ठीक आहे, ऑक्सिजन एके साईडला असेल आणि एके साईडला कार्बन मोनोऑक्साईड असेल तर हिमोग्लोबिन जो आहे जास्त कोणाकडे अट्रॅक्ट होतो, 250 टाइम्स कार्बन मोनोऑक्साईडकडे. हिमोग्लोबिन काय करतो, इन प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईड हिमोग्लोबिन जो आहे कंबाइन्स टू फॉर्म एक स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतो. हिमोग्लोबिन काय करतो, एक स्टेबल, जो शरीराच्या बाहेर पडत नाही असं एक स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतो. त्यालाच म्हटलं जातं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. काय म्हटलं जातं त्याला, त्याला म्हटलं जातं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे, आणि हा एक स्टेबल कंपाऊंड आहे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय करतो, ब्लॉक कार्बन. हिमोग्लोबिन कोणामुळे ब्लॉक होतो, बाय कार्बन मोनोऑक्साईड. आणि प्रिव्हेंट काय करतो तो, ऑक्सिजन फ्रॉम बाइंडिंग विथ हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजनला बाइंड होऊ देत नाही, तो त्याला काय करत असतो, प्रिव्हेंट करत असतो. कारण ऑलरेडी आपल्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन मध्ये कार्बन मोनोऑक्साईड प्रेझेंट आहे. तो प्रेझेंट असल्यामुळे आपला हिमोग्लोबिन सोबत ऑक्सिजन बाइंड होऊ शकत नाही. ह्याच्यामुळे काय होतं पहा, लेस हिमोग्लोबिन इज अवेलेबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता हिमोग्लोबिन सोबत जर ऑक्सिजन बाइंड झाले नाही तर ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिजनचं कसं होईल, कमी होईल, लेस प्रमाणात. लेस हिमोग्लोबिन म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड सोबत ऑलरेडी आपले हिमोग्लोबिन बाइंड झालेले आहे. मग जे काही थोडेफार हिमोग्लोबिन प्रेझेंट असतील ते कमी प्रमाणात असतील, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन काय होईल, तो देखील लेस होतील, अवेलेबल जास्त राहणार नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हटलेलं आहे की कार्बन मोनोऑक्साईड इज पॉइझनिंग, विषारी पदार्थ आहे, घातक असा पदार्थ आहे. आता खूप जे गॅरेजमध्ये वगैरे जे काम करतात त्यांना जिथं काळा धूर आहे, जसं मिल आहे, आपली वीट भट्टी वगैरे आहे, अशा ठिकाणी का मोठ्या मोठ्या माइन्स वगैरे असतात, अशा ठिकाणी जे लोक काम करतात त्यांना हा कार्बन मोनोऑक्साईड, सहसा गॅरेजवाल्यांना ते आजार होण्याची शक्यता आहे. पुढे चलू आपण. आता ज्या पद्धतीने आपण ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण आता पाहत आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन
soluble in water and is transported by RBCs. आपला कार्बन डायऑक्साईड सोल्युबल आहे पाण्यामध्ये आणि तो ट्रान्सपोर्ट कोणाच्या साहाय्याने केला जातो? तो देखील आरबीसीच्या साहाय्याने ट्रान्सपोर्ट केला जातो, जसं आरबीसीज अँड प्लाझ्मा. जसं ऑक्सिजन आपण सांगितलेलं आहे आरबीसीज आणि प्लाझ्माद्वारे ट्रान्सपोर्टेशन केला जातो टिश्यू पर्यंत. त्याच पद्धतीने कार्बन डायऑक्साईड देखील आरबीसीज आणि प्लाझ्माद्वारे तो देखील काय केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो आणि ते ट्रान्सपोर्टेशन करण्याचे 3 डिफरंट फॉर्म्स आहेत. ते 3 डिफरंट फॉर्म्स कुठले? आरबीसीज अँड प्लाझ्मा इन 3 डिफरंट फॉर्म्स. पहिला फॉर्म आहे बाय प्लाझ्मा इज सोल्युशन फॉर्म. पहा, प्लाझ्माद्वारे केलं जातं आणि हे किती केलं जातं? 7% जो कार्बन डायऑक्साईड आहे ब्लड मध्ये प्रेझेंट असणारा जो प्लाझ्मा आहे त्याच्या साहाय्याने 7% कार्बन डायऑक्साईड प्लाझ्माद्वारे लंग्स मध्ये आणलं जातं आणि ओनली 7% ऑफ कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व फॉर्म. आणि तो डिझॉल्व फॉर्म मध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याला काय म्हणायचं आहे? कार्बोनिक ऍसिड. त्याला काय म्हणायचं आहे? कार्बोनिक ऍसिड. आणि तो कार्बोनिक ऍसिड लास्ट लेक्चरला आपण सांगितलं होतं कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स. हा HCO3 ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतो? आपला वॉटर मॉलिक्युल्स आणि कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर जे इथे फॉर्म झालं होतं आपलं हायड्रोजन आयन्स आणि आपले कार्बोनेट्स कंबाईन्स होऊन काय फॉर्म करतात? कंबाईन होऊन फॉर्म करतात आपले हायड्रोजन आयन्स आणि कार्बोनेट्स कंबाईन होऊन काय फॉर्म करतात? कार्बोनिक ऍसिड. गिव्स राईज टू कार्बोनिक ऍसिड. नंतर कार्बोनिक ऍसिड काय होतो? ब्रेकडाऊन होतो आणि ब्रेकडाऊन होऊन काय फॉर्म करतो? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स. आणि कार्बन डायऑक्साईड परत आपल्या लंग्स मध्ये आणला जातो आणि नंतर तो एक्सपेल केला जातो, एक्झेल केला जातो. हा झाला पहिला वे. Only 7% of carbon dioxide is transported in dissolved form as carbonic acid, which can break down into कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्युल्स. दुसरा मार्ग आहे आपला. आता त्याची रिएक्शन आहे आपली. काय रिएक्शन आहे पहा. आता कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आपण ॲरो दोन्ही साईडला दाखवलेले आहे तिथे. ठीक आहे. म्हणजेच ही काय आहे? रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. कार्बोनिक ऍसिड पहिले कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स पासून आपले कार्बोनिक ऍसिड मध्ये ते कन्वर्ट होतात. परत कार्बोनिक ऍसिड परत कशामध्ये कन्वर्ट होतात? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्युल्स मध्ये ते काय होतात? कन्वर्ट होतात. हा आहे आपला कार्बोनिक ऍसिड. पुढे चलू. इथपर्यंत आलेला आहे. प्लाझ्माद्वारे 7% कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व फॉर्म मध्ये आणि डिझॉल्व फॉर्म कुठला? कार्बोनिक ऍसिड. आणि त्याचं नंतर ब्रेकडाऊन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स मध्ये काय होतो? तो सेपरेट होतो. आता पुढे चलू. पुढचा फॉर्म आहे जसं पहिलं सांगितलं आपण प्लाझ्मा सोल्युशन. आता दुसरा आहे बायकार्बोनेट्स आयन 70%. आता बायकार्बोनेट्स आयन सोबत 70% जे आहेत कार्बन डायऑक्साईड बाहेर काय केला जातो? एक्झेल केला जातो. नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज बाय सेल्स डिफ्यूज इन प्लाझ्मा अँड आरबीसीज. आपल्या ज्या सेल्स आहेत बॉडी सेल्स 70% कार्बन डायऑक्साईड काय करतात? ते डिफ्यूज करतात. आणि कशामध्ये डिफ्यूज करतात? प्लाझ्मा आणि आपल्या आरबीसीज मध्ये. त्याच्यापैकी प्लाझ्मामध्ये 7% जो आहे कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट झालेला आहे लंग्सकडे. आणि आरबीसीज मध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे कंबाईन्स विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ झिंक कंटेनिंग एन्झाईम. आणि त्या झिंक कंटेनिंग एन्झाईमला काय म्हटलेलं आहे? काय नाव आहे त्या झिंक कंटेनिंग एन्झाईमचं? दॅट इज कार्बोनिक ऍसिड. त्याला CA. आणि तो काय फॉर्म करतो? आपला कार्बोनिक ऍसिड फॉर्म करतो.
काय हा आपला वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ झिंक कंटेनिंग एन्झाईम दॅट इज कार्बोनिक कार्बोनिक अनहायड्रेस काय फॉर्म करतात ते कार्बोनिक ऍसिड. ठीक आहे. कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम कुठे असतो पहा. हा जो कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम आहे तो फक्त आरबीसीज मध्ये सापडतो. प्लाझ्मा मध्ये हा कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम सापडत फाउंड होत नाही. आणि जो काही रेट आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिडचा आपल्या आरबीसीज मध्ये तो कसा आहे व्हेरी हाय आहे ऍज कम्पेअर्ड टू प्लाझ्मा. जे काही आपला कार्बोनिक ऍसिड फॉर्म होणार आहे आरबीसीज मध्ये त्याचा रेट खूप जास्त आहे. कारण आरबीसीज मध्ये काय प्रेझेंट आहे आपला एन्झाईम प्रेझेंट आहे कार्बोनिक अनहायड्रेस. आणि प्लाझ्मा मध्ये तो रेट कमी आहे. का कमी आहे कारण प्लाझ्मा मध्ये एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेस हा प्रेझेंट नाही. कार्बोनिक ऍसिड हा कसा आहे तो देखील आपला ऑक्सिहिमोग्लोबिन सारखाच आहे अनस्टेबल. इमिडिएटली तो काय होतो ब्रेक होतो डिसोसिएट्स होतो. कशामध्ये डिसोसिएट्स होतो तो आपले कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स. कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स इन प्रेझेन्स ऑफ कुठला एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेस. आणि काय लीड्स पुढे काय होतं त्याचं अक्युमुलेशन होऊन कुठे अक्युमुलेशन होतं ह्या आपल्या कार्बोनेटचं आरबीसीज मध्ये. कार्बोनिक ऍसिड काय सांगितलं आपण अनस्टेबल आहे. इमिडिएटली तो ब्रेकडाऊन होतो आपल्या कार्बोनेट्स आणि हायड्रोजन मध्ये. आणि हे ब्रेकडाऊन कशामुळे झालेलं आहे कुठल्या एन्झाईममुळे कार्बोनिक अनहायड्रेसमुळे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे ह्या कार्बोनेट्सचं अक्युमुलेशन झालेलं आहे आरबीसीज मध्ये. आपले हायड्रोजन आयन्स तिथून बाहेर पडलेले आहे. एक रिएक्शन आहे इथे पहा. कार्बन डायऑक्साइड वॉटर मॉलिक्यूल्स इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रस गिव्स राईज टू आपले कार्बोनिक ऍसिड. परत कार्बोनिक ऍसिड काय होतो इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रस एन्झाईम गिव्स राईज टू हायड्रोजन आयन्स अँड कार्बोनेट्स. ठीक आहे. आता आपलं बॅलन्स काय झालेलं आहे आरबीसी मधलं जे काही बॅलन्स आहे आता इथे आपली आरबीसी. ठीक आहे. ही काय आपली ही आपली आरबीसी. ही काय आहे आरबीसी. एक रेड ब्लड सेल दाखवली इथं काय दाखवलेलं आपण प्लाझ्मा. ठीक आहे. हे सर्व रिएक्शन कुठे होत आहे पहा आपल्या आरबीसीज मध्ये होत आहे. आरबीसीज मध्ये कुठला सांगितलेला आहे आपण एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रस प्रेझेंट आहे. इथे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मॉलिक्युल्स हे पहा इथे फास्ट म्हटलेलं आहे आरबीसीज मध्ये आणि आपल्या प्लाझ्मा मध्ये स्लो रिएक्शन आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मॉलिक्युल्स इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस काय फॉर्म करतात कार्बोनिक ऍसिड फॉर्म करतात. नंतर कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट्स होतो कशामध्ये कार्बोनेट्स मध्ये आणि हायड्रोजन आयन्स मध्ये. देन आपला जो कार्बोनेट्स आहे ते प्लाझ्मा मध्ये काय होतात इथे एक गेट चेंबर आहे त्या चेंबरद्वारे काय झालेले आहेत आपले कार्बोनेट्स प्लाझ्मा मध्ये एंटर झालेले आहेत. मग प्लाझ्मा मध्ये काय प्रेझेंट असतो क्लोराईड प्रेझेंट असतो. तो क्लोरीन जो आहे क्लोराईड तो इनसाइड येतो. का बरं इनसाइड येतो आरबीसीज मध्ये कारण तिथे जे आपले मॉलिक्युल्सचं इम्बॅलन्स झालेलं आहे. मग त्यांना बॅलन्स करण्यासाठी काय इथे क्लोरीन एंटर झालेला आहे आतमध्ये. आणि तो आता काय झालेला आहे इथे ऑलरेडी काय प्रेझेंट आहे सोडियम पोटॅशियम इथे ऑलरेडी प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग आपला जो कार्बोनेट आहे तो सोडियम किंवा पोटॅशियम सोबत कंबाईन होतो. आणि हा जो आपला क्लोराईड आहे तो आतमध्ये एंटर झाल्यामुळे कुठेतरी एक बॅलन्स झालेला आहे. ते बॅलन्स करण्यासाठी क्लोराईड काय होतात आत
आरबीसीच्या आत एंटर होतात थ्रू अ चॅनल और थ्रू अ गेट. इथपर्यंत इथे आपल्याला पहा, इथे एक गेट दाखवलेले ज्याच्याद्वारे आपला क्लोराईड आतमध्ये एंटर झालेला आहे. देन ही सर्व प्रोसेस आरबीसीज मध्ये होत आहे आणि आपल्या ज्या आरबीसीज आहेत काय होतात, मूव्ह आउट. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, एक इम्बॅलन्स झालेला आहे चार्जेसचा आपल्या आरबीसीज मध्ये. आणि त्याला मेंटेन करण्यासाठी आयोनिक बॅलन्स बिटवीन आरबीसीज अँड प्लाझ्मा. क्लोरीन डिफ्यूज इनटू, कशामध्ये क्लोरीन डिफ्यूज झालेला आहे आपला प्लाझ्मामध्ये, सॉरी, क्लोरीन डिफ्युजेस इन आरबीसीज. कुठे डिफ्यूज झालेला आहे तो, आरबीसीज मध्ये क्लोरीन हा काय झालेला आहे, डिफ्यूज झालेला आहे. का बरं तिथे डिफ्यूज झालेला आहे, कारण आपले कार्बोनेट्स बाहेर पडलेले आहेत. मग प्लाझ्मा मधला आणि आरबीसीज मधला चार्जेसचं काय झालेलं आहे, आयोनिक इम्बॅलन्स झालेला आहे. मग ते आयोनिक इम्बॅलन्सला बॅलन्स करण्यासाठी क्लोराईड मॉलिक्यूल जे आहेत आतमध्ये काय झालेले आहे, एंटर झालेले आहे. त्याच्यामुळे आरबीसीज मध्ये त्यांचं डिफ्युजन झालेल्यामुळे आयोनिक तिथे बॅलन्स निर्माण झालेला आहे. आणि ह्या मुवमेंटलाच म्हणायचं आहे क्लोराईड आयन्स is known, movement of chloride ions is known as chloride shift or hamburger phenomenon. ह्यालाच काय म्हणायचं आहे, क्लोराईड शिफ्ट और हॅमबर्गर फिनॉमिनॉन. हॅमबर्गर फिनॉमिनॉन. क्लोरीन आरबीसीच्या आत येणे आणि कार्बोनेट्स आरबीसीच्या मधून प्लाझ्मामध्ये शिफ्ट होणे आणि ते आयोनिक इम्बॅलन्स झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी एक प्रोसेस झालेली आहे, एक मुवमेंट झालेला आहे, क्लोराईड आतमध्ये शिफ्ट झालेला आहे. त्यालाच म्हणायचं आहे क्लोराईड शिफ्ट और हॅमबर्गर्स फिनॉमिनॉन. देन आपले जे कार्बोनेट्स आहेत कुठे आलेले आहेत, प्लाझ्मामध्ये आलेले आहेत. कार्बोनेट्स कुठे आलेले आहेत, प्लाझ्मामध्ये. कार्बोनेट्स कम्स इनटू प्लाझ्मा आणि प्लाझ्मामध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट असतात, ऑलरेडी आपले सोडियम आणि पोटॅशियम प्रेझेंट असतात. आणि हे कार्बोनेट्स जर सोडियम सोबत कंबाईन झाले असतील तर त्याला काय म्हणतो आपण, सोडियम बायकार्बोनेट्स. आणि पोटॅशियम सोबत आपले कार्बोनेट्स कंबाईन झाले असतील तर त्याला काय म्हणतो आपण, सोडियम, त्याला म्हणतो आपण सोडियम बायकार्बोनेट. आणि सोडियम बायकार्बोनेट पहा, कार्बोनेट्स कम इन प्लाज्मा joins to sodium or potassium forming sodium bicarbonates or potassium bicarbonates. हे कशामुळे फॉर्म झालेले आहे सोडियम और पोटॅशियम बायकार्बोनेट्स, टू मेंटेन पीएच ऑफ ब्लड. काय मेंटेन होतं ह्यांनी, आपलं पीएच जो आहे ब्लडचा मेंटेन ठेवला जातो. तो किती आहे पीएच, तो आहे 7.4. एवढा आपला ब्लडचा पीएच असतो. इथे आपण दाखवलेली आहे एक रिएक्शन, sodium combines with carbonates forms gives rise to sodium bicarbonates. Then आपला जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन इज टेकन बाय प्रोटीन. आता पहा हिमोग्लोबिन मध्ये, हिमोग्लोबिन हायड्रोजनला पिकअप करत नाही, कारण हिमोग्लोबिन मध्ये कोण पिकअप करतं, मग ह्या हायड्रोजन आयन्सला हिमोग्लोबिन मध्ये एक प्रोटीन आहे, तो प्रोटीन काय करतो, हायड्रोजन आयन्सला पिकअप करतो. आणि त्याच्यासोबत आपला, या प्रोटीन सोबत आपला हायड्रोजन काय होतो, जॉईन होतो आणि काय फॉर्म करतो, एक रिड्यूस हिमोग्लोबिन. काय फॉर्म होते तिथे, रिड्यूस हिमोग्लोबिन. देन हायड्रोजन आयन्स मुळे काय झालेलं आहे, आपला ब्लडचा पीएच कमी होतो आणि नंतर ते काय केले जातात, बफर्ड बाय हिमोग्लोबिन बाय फॉर्मेशन ऑफ डीऑक्सी हिमोग्लोबिन. तिथे काय प्रोसेस होते, बफर्ड ही प्रोसेस होते बाय द फॉर्मेशन ऑफ डीऑक्सी हिमोग्लोबिन. आणि ह्यालाच म्हणायचं आहे रिड्यूस हिमोग्लोबिन. काय म्हणायचं आहे ह्याला, रिड्यूस हिमोग्लोबिन. ही आपली डायग्राम आहे, इथे पहा,
इथे काय फॉर्म झालेला आहे आपला रिड्यूस हिमोग्लोबिन. म्हणजे इथून आपले कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स दोघेही काय झालेले आहेत आरबीसीज मधून प्लाझ्मामध्ये आलेले आहेत आणि प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असणारा क्लोराईड जो आहे तो आरबीसीज मध्ये एंटर झालेला आहे. ठीक आहे. मग इथे आपल्या हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असणारा प्रोटीन जो आहे त्याच्यासोबत हे बाइंड होतात आणि रिड्यूस हिमोग्लोबिन फॉर्म करतात. इथे आपला कार्बन डायऑक्साइड आणि हिमोग्लोबिन एकत्रित आलेले आहेत. काय फॉर्म झालेला आहे कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. हे पुढे येणार आहे आपल्याला. इथपर्यंत आलं असेल लक्षात. इथे जी कार्बोनिक अनहायड्रेसमुळे कार्बोनेट्स फास्ट तयार होतात, कार्बोनिक ऍसिडचं डिसोसिएशन होते. इथे देखील प्लाझ्मामध्ये देखील ही प्रोसेस होत असते पण ती स्लो होत असते. इथे क्लोराईड शिफ्ट आपल्याला दाखवलेला आहे. आता ऍट लेवल ऑफ लंग्सच्या लेवलला रिस्पॉन्स टू लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ अल्व्होलार एअर हायड्रोजन आयन आणि बायकार्बोनेट आयन्स परत काय होतात रिकंबाईन टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज. त्याच्यामुळे काय जास्त वाढते इन्क्रीज काय होते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर ऑटोमॅटिकली ह्यांची यील्ड ते जास्त प्रमाणात तिथे काय होतात तयार होतात. आता ही रिएक्शन ह्याच्यामध्ये ही कशाची आहे डायग्राम आपली ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप ऍट टिश्यू लेवल. इथे पहा ही टिश्यू लेवल. इथे आपल्याला टिश्यू दिसत आहेत. इथे ह्या साईडला काय आहे टिश्यू. टिश्यू कडून जो काही कार्बन डायऑक्साईड आलेला आहे आरबीसीज मध्ये काय झालेला आहे आपला कार्बोनिक ऍसिड फॉर्म झालेला आहे. कार्बोनिक ऍसिड परत इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक ऍसिड बायकार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स फॉर्म झालेले आहेत. ते अनस्टेबल असतात. ताबडतोब ते कुठे शिफ्ट होतात प्लाझ्माकडे. प्लाझ्मा मधून परत तिथे एक आयोनिक इम्बॅलन्स होतं म्हणून क्लोराईड मॉलिक्यूल आतमध्ये एंटर होतो. त्याला क्लोराईड शिफ्ट और हॅमबर्गर्स काय म्हटलेलं आहे त्याला फिनॉमिनॉन असं म्हटलेलं आहे. हे ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड पिकअप ऍट टिश्यू. तशीच एक आपल्याला दुसरी डायग्राम आहे. ऍट लेवल ऑफ लंग्स रिस्पॉन्स टू लो पार्शियल प्रेशर. जेवढ्या काही आपल्याला ज्या रिएक्शन झालेल्या आहेत त्या तिथे उलट्या पाहायला भेटतात. आता इथे काय झालेलं आहे आपला हायड्रोजन आणि बायकार्बोनेट्स इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रस गिव्स राईज टू कार्बोनिक ऍसिड. परत कार्बोनिक ऍसिड वरती त्या कार्बोनिक अनहायड्रस एन्झाईम द्वारे काय होतो आपलं डिसोसिएशन होतो. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म होतात आणि नंतर ही ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन लंग्स. जी काही प्रोसेस आपण इथे पाहिलेली आहे ती सर्व प्रोसेस आता काय होणार आहे उलटी होणार आहे. सगळ्या रिएक्शन कशा होत्या रिव्हर्सिबल रिएक्शन. इथे पहा पहिलं जे आहे प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन पाहायला भेटतो आपल्याला. कार्बन डायऑक्साईड सॉरी ऑक्सिजन नाही प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह झालेला कार्बन डायऑक्साईड परत तो अल्व्होलस मध्ये आणला जातो. हा आपला पहिला मार्ग. दुसरा मार्ग कुठला आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म होतात आणि कार्बोनिक ऍसिड फॉर्म होतात. त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अनहाइड. हे पहा हे रिव्हर्सिबल रिएक्शन आपले परत एकदा का ते आपल्या अल्व्होलाई पर्यंत पोहोचले लंग्स पर्यंत पोहोचले क्लोराईड आयन्स परत काय बाहेर निघून जातो आणि जे कार्बोनेट्स आणि हायड्रोजन आयन्स आहेत परत ते आरबीसीज पर्यंत येतात आतमध्ये एंटर होतात. परत त्यांचं इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेस काय फॉर्म होतो आपला कार्बोनिक ऍसिड फॉर्म होतात. कार्बोनिक ऍसिड वरती परत ऍक्ट होतो आपला एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रस आणि गिव्स राईज टू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर मॉलिक्युल्स. ठीक आहे. आता पुढे चलू. आता शेवटचा वे जो आहे बाय रेड ब्लड सेल्स.
ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड बाय रेड ब्लड सेल्स आणि ह्याच्याद्वारे होतं 23%. आपण प्लाझ्माद्वारे सांगितलेलं आहे 7% ऑफ कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन होतं, व्हाईल ॲज कार्बोनेट सोबत 70% ट्रान्सपोर्टेशन होतं कार्बन डायऑक्साईडचं आणि राहिलं शेवटचं 23% ऑफ कार्बन डायऑक्साईड कोणासोबत ट्रान्सपोर्टेशन होतं बाय रेड ब्लड सेल्स 23%. कार्बन डायऑक्साईड बाइंड्स विथ अमिनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन टू फॉर्म कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. काय फॉर्म करतात ते? कार्बॅमिनो हिमोग्लोबिन फॉर्म करतात. म्हणजे कशी असेल ती रिएक्शन? हिमोग्लोबिन combines with carbon dioxide gives rise to ह्याला म्हणायचं आहे कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. काय म्हणायचं आहे याला? कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. आणि हा मॉलिक्यूल जो आहे तो काय होतो? डिकम्पोज होतो, जिथे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड लो असेल ॲल्व्होलार रिजन मधलं. ॲल्व्होलार रिजन मधलं पार्शियल प्रेशर किती सांगितलेलं आहे आपण? 40. आणि तिथेच कॅपिलरीज मधलं ॲल्व्होलार जो पार्शियल प्रेशर आहे कार्बन डायऑक्साईडचा 45 सांगितलेला आहे. This molecule decomposes where partial pressure of carbon dioxide is low. ॲल्व्होलार रिजन मधला लो असतो आपल्याला माहिती, रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड. आणि अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड तिथं काय केला जातो? बाहेर एक्सपेल केला जातो. ही सुद्धा कशी रिएक्शन आहे? रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ह्याला म्हणायचं आहे कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. काय म्हणायचं ह्याला? कार्बॅमिनो हिमोग्लोबिन. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे आपण आज थांबून जाऊ. काही अडचण असल्यास विचारू शकता. तर अशा पद्धतीने आपलं ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड हे 3 वेने लंग्सकडे आणलं जातं. प्लाझ्माद्वारे 70% आणि बाकीचं जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे ते आपण उद्या पाहू. आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड जे आहे 3 वे सांगितले आपण. पहिला प्लाझ्माद्वारे 7%, दुसरा बायकार्बोनेट्स आयन्सद्वारे 70% कार्बन डायऑक्साईड लंग्समध्ये आणला जातो आणि लंग्सद्वारे बाहेर तो एक्सहेल केला जातो. आणि तिसरा वे आहे बाय रेड ब्लड सेल्स, ज्याच्याद्वारे 23% कार्बन डायऑक्साईड हा लंग्सकडे आणला जातो आणि लंग्स कडून पुढे तो बाहेर एक्झेल केला जातो. ठीक आहे, इथे आज आपण थांबून जाऊ.